आई नमस्ते. नमस्ते. आई तुझं नाव सांग. माझं नाव अर्चना झांजे. मी बारसगावरून येते. कुठनं? बारसगाव. बारसगाव. आई थेरपीला यायच्या आधी तुला कसं समजलं हे की इथे चालू आहे सेंटर आपला? आमचा भाजीचा धंदा आहे इथे महाडमध्ये. माझ्या मिस्टरांना समजलं ते मला घेऊन आले. ते घेऊन आले. बाबा पण इथे आलेले का त्याच्या? म्हणजे मला घेऊन ते पहिल्यांदा इथे ते आलेले ना. ओके ओके ओके. आणि आई तू थेरपीला यायच्या आधी तुला काय काय त्रास होते? मला कमरेच्या मणक्याचा त्रास होता. कमरे 2 वर्षापासून. मणक्याचा त्रास. आणि अगदी एक साईड पूर्ण माझी वरपासून खालपर्यंत दुखत होती. किती वर्ष झाली त्याला? 2 वर्ष. 2 वर्ष. 2 वर्ष खूप आम्ही दवा म्हणजे डॉक्टर वगैरे केले. ओके ओके. भरपूर केले. मला भरपूर माझ्या मिस्टरांनी फिरवलं पण काहीच फरक नाही आला. तुला का म्हणजे भरपूर दवाखाने? भरपूर दवाखाने केले. सातारे वगैरे इकडे सगळीकडे नेलेलं पण काय फरक नाही पडला. काहीच फरक नाही पडला. मग आता तू किती दिवस झाले इथे थेरपीला? मी आता 1 महिना होऊन गेला. 1 महिना एखादा हप्ता झाला असेल. पण एका महिन्यात मी रेग्युलर म्हणजे नाही आली. मध्ये मध्ये माझ्या सुट्ट्या आहेत पण मला खूप फरक पडलाय. म्हणजे ओके. म्हणजे तू 1 महिना आता रेग्युलर आपली थेरपी घेतेस? कशा कशाची घेतेस मला सांग. मॉमेटची घेते. गुलगुल मशीन, एनएसएम मशीन. एनएसएम मशीनची. बरोबर. आणि आता तू एक महिनाभरात तू थेरपी घेतल्याच्या नंतर तुला आता तुझ्यात काय फरक जाणवतो? जरा आपल्याला जी लोक बघतात त्यांना जर तू सांग. फरक म्हणजे मला चालायला त्रास होत होता. वरती उठायला त्रास होत होता. उभं राहता येत नव्हतं. अगदी मला पूर्ण फरक पडलाय. म्हणजे मला एकदम बरं वाटतं. माझ्या पायातून मुंग्या येत होत्या, गोळे येत होते. पूर्ण पाय एक्स्ट्रा चालीकच जड होत होता. असं आता काहीच राहिलेलं नाही. काहीच म्हणजे तुला रेग्युलर कंबर तर मला सकाळी अंतरुणात उठायच्या वेळेस मला अगदी वेळेत उठायला लागत. आता मी तसं नाही. मी केवळ 6 वाजता उठली नव्हते. आता मी 5:30 वाजता उठते. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे चांगली गोष्ट आहे. सकाळी उठते. बरोबर. 5:30 वाजता. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला बिलकुल कंटाळा येत नाही. का असं नाव उठा असं आळस वगैरे काय येत नाही. ओके. मी एवढ्या वर्ष लग्न झाल्यापासून मी 7, 7:30च्या पुढेच उठायला जायची. आणि आजार 2 वर्ष झाल्यापासून तर मी लवकर कधीच उठली नाही. पण इथे 1 महिना यायला लागल्यापासून मी आता अगदी 2 हप्ते झाले मी 5:30 वाजता उठते. आणि अगदी उत्साह मी इथे येते. मला कधी असं जाते असं वाटतंय मला तिथं. चांगली गोष्ट आहे. इथे आल्यानंतर असं वाटतं जावंच नाही पण काय करणार, जावं लागतं. घरी कामं राहतात. बरोबर. बघा आईने आपल्याला सांगितलं ती रेग्युलर 1 महिना थेरपीला येते आणि तिच्यात नवीन अशा म्हणजे तिच्या बॉडीमध्ये सुधार प्रक्रिया चालू झाल्या. आणि त्यानंतर आता ती म्हणजे तिला आधी उठता यायचं नाही, चालता यायचं नाही. आता ती स्वतःहूनच आपल्याला सांगते की मला उठायला जमते, चालायला जमते. सकाळी देखील ती लवकर उठायची नाही. आता 5:30 ला आई आपली उठते. आई आता म्हणजे थेरपीला जेव्हा तू यायच्या आधी म्हणजे हे तुला जेव्हा आजार होते तेव्हा त्या जीवनात तुला काय काय त्रास व्हायचे? म्हणजे आता तू बोललीस की कसं कसं मला लवकर उठायला जमायचं नाही, तसं अजून तुला काय काय म्हणजे त्रास व्हायचे तुझ्या आजाराला घेऊन? तुला काय काय जमायचं घेऊन तुम्ही सगळं माझी कंबर दुखायची, माझा पाय दुखायचा, पुन्हा इथे केव्हा वरती पण मणका पण दुखायचा. आता वरचा मणका. त्याच्यामुळे तुला काय असं घरातले काम म्हणा हे सगळ्या गोष्टी? मी ना थोडस काम केलं का बसायची आणि कंटाळा यायचं, काही नको वाटायचं काम करायला. लयच त्रास होत होता. आता मला काहीच म्हणजे अख्खा दिवस मी काम करते पण काय मला थकवा येत नाही. चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट. अख्खा दिवस मी काम करत राहते. मला काय वाटत नाही. म्हणजे घरातली कामं आता प्रॉपर तू करतेस? सगळी आधी मला मी बसून एक काम केलं ना का थांबायची थोडा वेळ. भांडी वगैरे? भांडी, कपडे धुवायला तर मला बसवतच नव्हतं बिलकुल. पाठ घेऊन बसायची तरी सुद्धा 4-5 वेळा उठायला लागायचं कपड्यांवरून. आता ना ते केवढे कपडे असले तर मी धुते. चांगली गोष्ट आहे. बघा आई आपल्या स्वतःच्या तोंडातूनच सांगते की आधी तिला म्हणजे तिच्या दैनंदिन जीवनात ते जे काही काम करायला लागायचं ते तिच्याने व्हायचं नाही. पण आता थेरपीला आल्यापासून तिला ते घरातली कामं म्हणा, इथे यायची ओढ म्हणा, ती इथं आल्यावर तिला असं जावंसच वाटत नाही. ती थेरपीची एवढी उत्सुकतेने येते. म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला देखील खूप बरं वाटतंय. आणि आईला पण खूप सारा तिच्यात फरक जाणवतोय. आई आपण आता जी मॉमेटची ती थेरपी घेतेस तिच्यावर तुला कसं वाटतं? एकदम छान. लय भारी. आणि एक सांगेन आई, तू आपल्याला जे इथे नवीन कस्टमर्स येतात, आपले नवीन जे मेंबर्स आहेत त्यांना तू काय सांगू इच्छिते? एक संदेश जे आपले लोक बघतायत त्यांना तू काय सांगू? एवढंच सांगेन का सगळ्यांनी इथे या. चौरस सरांनी आपल्यासाठी खूप साधे आणि सिंपल आपल्यासाठी मला कुठलेल्या गोळी नाही, इंजेक्शन ना काहीच, आणि बिना पैशाची इथे थेरपी ठेवली. तिचा लाभ घ्या सगळ्यांनी. असं आजूबाजूला पण सांगा, सगळ्यांना घेऊन पण या. अगदी चांगलं आहे. सौरभ सरांना त्यांनी जे महाड सेंटर, महाड पोलादपूर तालुका जो
हे करायचं, त्यांनी विडा उचललाय, त्यांना असंच पुढे हे लाभो बाप्पाच्या वेळी. थँक्यू आई. ऐश्वर्या मॅडमना त्यांच्या अशी सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हावं, बस एवढी बाप्पाच्या वेळी थँक्यू प्रार्थना. थँक्यू आई. मॉमॅट लय भारी, मॉमॅट लय भारी, एनएसएम मशीन, लय भारी, गुलगुल मशीन, लय भारी, महार सेंटर, लय भारी, सगळं सर लय भारी, ऐश्वर्या मॅडम लय भारी, इथलं एन्जॉय. लय भारी. थँक्यू आई.